Hello everyone, welcome to this new lecture of the topic solution of non-linear equations. In the previous lecture of this topic, we derived the regular falsy method formula or false position method formula to find one of the real root of the equation f of x is equal to 0. That derivation is important as per theoretical point of view. Then now in this lecture we are going to see algorithm to find real root of the given equation f of x is equal to 0 by using regular falsy method or by using false position method. ठीक आहे, that is आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम्पल सोडवताना कोणत्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत म्हणजे हाऊ टू सॉल्व एक्झाम्पल्स. ओके, एक ट्रान्सेंडेंटल इक्वेशन किंवा एक पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजेच एक नॉन लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेलं असेल, त्या इक्वेशनचं एक रूट आपल्याला काढायचं असेल बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड. तर त्या रेग्युलर फॉल्सी मेथडने रूट काढण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत, कोणता अल्गोरिदम आपल्याला फॉलो करायचा आहे ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस सी अल्गोरिदम to find real root of the equation f of x is equal to 0 by using regular falsy method, which is also called as a false position method. Question may be asked as write an algorithm to find the real root of the equation f of x is equal to 0 by using regular falsy method or by using false position method. Okay, म्हणजे दिलेल्या नॉन लिनियर इक्वेशन f of x is equal to 0 चं रूट काढण्यासाठी आपण कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करणार आहोत, त्या स्टेप्स म्हणजेच अल्गोरिदम आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, आता प्रीवियस लेक्चर्स ऑफ दिस टॉपिक नॉन सोल्युशन ऑफ नॉन लिनियर इक्वेशन मध्ये आपण पाहिले पहा, जेव्हा बायसेक्शन मेथडचा अल्गोरिदम पाहिलेला आहे. बायसेक्शन मेथडचा अल्गोरिदमच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्याच स्टेप्स ॲज इट इज रेग्युलर फॉल्सी मेथडच्या आहेत, ओनली फॉर्म्युला इज डिस्टिंक्ट. ओके, प्रीवियस लेक्चर मध्ये म्हणजे लेक्चर नंबर 6 मध्ये आपण रेग्युलर फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला डिराइव्ह केला आहे. पहा तो काय आहे, द x0 टू x1 हिज अ इंटरवल ऑफ द रूट असेल तर फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट दॅट इज x2 इज गिवन बाय रेग्युलर फॉल्सी मेथड ॲज अ x0 into f of x1 minus x1 into f of x0 divided by f of x1 minus f of x0. ओके, हा रेग्युलर फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला आहे. आता त्या फॉर्म्युला वापरून आपल्याला एखाद्या नॉन लिनियर इक्वेशनचं रूट काढायचं आहे. ते रूट काढायचं असेल तर कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत ते आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. दॅट इज अल्गोरिदम टू फाइंड रियल रूट ऑफ द इक्वेशन f of x is equal to 0 by using regular falsy method. ठीक आहे, थेरॉटिकल क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू दिस क्वेश्चन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ठीक आहे, शिवाय आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत आणि एक्झाम्पल जर सोडवायचे असतील तर कोणत्या स्टेप्सने एक्झाम्पल सोडवायचे याच्यासाठी सुद्धा हे आर्टिकल इम्पॉर्टंट असेल. ठीक आहे, नाउ बघूया सोल्युशन काय आहे. सोल्युशन ओके, आता मी प्रत्येक गोष्टी इथं लिहित नाही. पहा, ज्या गोष्टी लिहायच्या आहेत त्या मी इथं म्हणतो, तुम्ही ते नंतर लिहून काढू शकताय. नोट्स प्रिपेअर करताना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप व्यवस्थित वर्डिंग मध्येच नोट्स तुमच्या तयार झालेले असतील. ठीक आहे, सोल्युशन कसं सुरुवात करता येईल. लेट f of x is equal to 0 be the given equation. ठीक है, let f of x is equal to 0 be the given equation. Full stop. Then in order to find out one of the real root of the given equation f of x is equal to 0 by using regular falsy method we follow the following steps. Okay, आता जे मी बोललो ते सगळं वर्डिंग तुमच्या नोटबुक मध्ये असेल, तुमच्या नोट्स मध्ये असेल. ओके, वी फॉलो द फॉलोइंग स्टेप्स. आता डायरेक्ट मी अल्गोरिदम लिहितो. स्टेप नंबर फर्स्ट, व्हेरी सिंपल अल्गोरिदम, व्हेरी इंटरेस्टिंग अल्गोरिदम, व्हेरी इंपॉर्टंट अल्गोरिदम. ठीक आहे, स्टेप नंबर 1, फाइंड द इंटरवल in the square bracket x0 to x1, that is x0 comma x1 bracket complete, in which root of the equation f of x is equal to 0 lies. f of x is equal to 0 lies. Okay, find the interval round bracket मध्ये, sorry, square bracket मध्ये x0 to x1 in which
root one of the root of the equation f of x is equal to 0 lies. ओके, म्हणजे ज्या इंटरवल मध्ये रूट आहे ती इंटरवल x0 to x1 डिटरमाइन करा. ओके, काढा. बायसेक्शन मेथडला पण पहिली स्टेप हीच होती. ओके, त्यासाठी काय करायचं आहे ते ब्रॅकेट मध्ये लिहूयात. ओके, त्यासाठी काय करायचं आहे, रॅन्डमली चेकिंग करा. असे दोन पॉइंट्स फाइंड आउट करा, x0 आणि x1, की ज्या दोन पॉइंट्सला f ऑफ x0 ला आणि f ऑफ x1 ला अपोजिट साइन्स असतील. ओके, हे आपण लोकेशन ऑफ रूट या सेपरेट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ते लेक्चर वाटलंच तर पुन्हा तुम्ही पाहू शकता कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे इंटरवल काढण्यासाठी काय करतोय आपण, असे दोन पॉइंट्स x0 आणि x1 रॅन्डमली चूज करतोय की ज्या दोन पॉइंटसाठी f ऑफ x0 आणि f ऑफ x1 ला अपोजिट साइन्स असतील. ओके, वाटलंच तर ते अल्गोरिदम मध्ये ब्रॅकेट मध्ये लिहूयात. फॉर दिस किंवा that is find the 2 points x0 and x1 for which f of x0 and f of x1 have opposite signs. Okay, have opposite signs. असे दोन पॉइंट्स रॅन्डमली सिलेक्ट करा की ज्या दोन पॉइंट्सची व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्सला म्हणजे f ऑफ x0 ला आणि f ऑफ x1 ला विरुद्ध चिन्ह असतील, अपोजिट साइन्स असतील. ठीक आहे, इफ सपोज समजा f of x0 is a negative that is a less than 0 and f of x1 is a positive that is a greater than 0. ठीक आहे, आपण ब्रॅकेट मध्ये लिहितोय. इफ सपोज f of x0 is a negative आणि f of x1 is a positive. आपल्याला माहिती आहे कायम इंटरवल लिहित असताना कायम पहिल्यांदा आपण तोच पॉइंट लिहितो की ज्या पॉइंटला व्हॅल्यू ऑफ द फंक्शनला निगेटिव्ह साइन असेल आणि दुसऱ्यांदा आपण तोच पॉइंट लिहितो की ज्या पॉइंटला व्हॅल्यू ऑफ द फंक्शनला पॉझिटिव्ह साइन असेल. लक्षात आहे, म्हणजे इंटरवल फाइंड आउट करा की ज्या इंटरवल मध्ये रूट एक्झिस्ट असेल. ओके, ते कशी फाइंड आउट करायची याचं सेपरेट लेक्चर लोकेशन ऑफ रूट मध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, नाउ स्टेप नंबर सेकंड. बायसेक्शन मेथडचा अल्गोरिदम डोळ्यासमोर ठेवा. जसा बायसेक्शन मेथडचा अल्गोरिदम आहे सेम लाइन रेग्युलर फॉल्स मेथडचा अल्गोरिदम आहे. ओके, स्टेप नंबर सेकंड, व्हाट इज दॅट? If x2 is the first approximation for the value of the root then by regular falsy method it is given by comma next line. Yes, x2 is the first approximation for the value of the root म्हणजे x2 is given by regular falsy method formula which we have derived in the previous lecture, which is that yes, x0 into f of x1 minus x1 into f of x0 divided by f of x1 minus f of x0. Okay, what is that formula? x0 into f of x1 minus x1 into f of x0 divided by f of x1 minus f of x0. ठीक है, म्हणजे first approximation for the value of the root is given by regular false method formula which is nothing but equal to x2 is equal to x0 into f of x1 minus x1 into f of x0 divided by f of x1 minus f of x0. ओके, बायसेक्शन मेथडची कंपॅरिझन करा. बायसेक्शन मेथडची सेकंड स्टेप काय होती, इथं फक्त रेग्युलर फॉल्स मेथडच्या ऐवजी बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला होता, बाकी सगळं वर्डिंग सगळं लेटरिंग हे सेमच होतं. ठीक आहे, x2 इज इक्वल टू x0 इंटू f of x1 मायनस x1 इंटू f of x0 डिवाइडेड बाय f of x1 मायनस f of x0. ठीक आहे, इंटरवल बेसिक कोणती आपली, मी ब्लू पेनने अंडरलाइन करतो पहा कोणती इंटरवल आहे, x0 टू x1. ओके, या इंटरवल मध्ये हा फॉर्म्युला आपला तयार झाला. प्रोसीड. लक्षात इथपर्यंत व्हेरी सिंपल वे. त्यानंतर आता स्टेप नंबर 3 काय बघूयात.
येस, स्टेप नंबर 3 जी बायसेक्शन मध्ये होती तीच मेथड आहे. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय चेक करतोय. येस, वी हॅव टू चेक वेदर x2 इज रूट ऑफ द गिवन इक्वेशन ऑर नॉट. ओके, म्हणजे x2 ची आपण जी काही काढलेली व्हॅल्यू आहे x2 इक्वल टू समथिंग, ही काढलेली व्हॅल्यू ऑफ x2 हे दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे का नाही ते आपण चेक करतो. x2 हे दिलेल्या इक्वेशनचं रूट कधी होईल. येस, डेफिनेशन ऑफ रूट. रूटची डेफिनेशन काय, लेक्चर नंबर 1 या टॉपिक मधलं लेक्चर नंबर 1 त्याच्यामध्ये आपण सगळ्या थेरॉटिकल डेफिनेशन्स की ज्या पूर्ण या टॉपिक मध्ये आपल्याला युजफुल आहेत त्या सगळ्या डेफिनेशन्स एकत्रितपणे बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रूट ऑफ ए इक्वेशन किंवा झिरो ऑफ ए इक्वेशनची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे x2 इज कॉल्ड एज अ रूट ऑफ द इक्वेशन f of x equal to 0 if and only if given equation is satisfied by x equal to x2, that is if and only if f of x2 is equal to 0. definition of root. okay, आता स्टेप नंबर 3 ला आपल्याला काय चेक करायचं, वी हॅव टू चेक वेदर द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ x2 इज अ रूट ऑफ द गिवन इक्वेशन ऑर नॉट. ओके, x2 जी काही काढलेली व्हॅल्यू आहे ती दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे किंवा नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, x2 ने दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे किंवा नाही ते पाहावं लागेल. आणि ते पाहण्यासाठी स्टेप नंबर 3, व्हॉट इज दॅट, फाइंड f of x2. getting this, find f of x2. ओके, f of x2 ची व्हॅल्यू काढा. म्हणजे काय, whenever there is a x, replace that x by x2 in the given equation f of x equal to 0. ओके, दिलेले इक्वेशन f of x मध्ये जिथं x आहे तिथे x2 टाका म्हणजेच तुम्हाला f of x2 मिळेल. लक्षात येतंय का ऑल ऑफ यू, गेटिंग दिस. ओके, सिमिलर टू दॅट ऑफ द बायसेक्शन मेथड. आता स्टेप नंबर 4 काय बघूयात. इफ f of x2 is equal to 0, then x2 is the required root. x2 is the required root of a given equation. Okay, very simple thing. If f of x2 is equal to 0, म्हणजे जर x equal to x2 ने दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर x2 हे दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे. ठीक आहे, if f of x2 is equal to 0, then x2 is the required root of the given equation f of x is equal to 0 and hence we can stop. ठीक आहे, hence we can stop. रूट मिळाला म्हणून मी थांबणार, hence we can stop. hence we can stop. ठीक आहे, म्हणजे x2 is equal f of x2 is equal to 0 झालं तर अर्थ काय होणार, x2 ने दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय झालं आणि जर x2 ने दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर x2 हे रिक्वायर्ड रूट असेल. रूट मिळालं म्हणून आपण थांबणार, हेन्स वी कॅन स्टॉप. लक्षात येतंय. स्टेप नंबर नेक्स्ट, स्टेप नंबर 5. इफ f of x2 is not equal to 0, समजा f of x2 is equal to 0 झालं तर x2 हे रिक्वायर्ड रूट असेल, आपण थांबणार. आणि समजा f of x2 is not equal to 0 असेल तर find a new search interval. That is, if f of x2 is not equal to 0, then search or then find the new sub interval. In which root lies. Okay, in which root lies. ठीक आहे, म्हणजे if f of x2 is not equal to 0, ज्यावरती f of x2 not equal to 0 त्याचा अर्थ काय झाला, x2 हे दिलेल्या इक्वेशनचं रूट नाहीये आणि जर x2 हे दिलेल्या इक्वेशनचं रूट नसेल तर काय करायचंय, आपल्याला नवीन सर्च इंटरवल काढायचे की ज्या सर्च इंटरवल मध्ये दिलेल्या इक्वेशनचं रूट एक्झिस्ट असेल. लक्षात आहे, if f of x2 not equal to 0, then search the new sub interval in which the root lies. Getting this? Okay, that is the root lies in, that is the root lies in either root lies either in the interval x0 to x2
x0 to x2 or in the interval x2 to x1. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स जर f of x2 इज नॉट इक्वल टू 0 झालं तर नवीन सर्च इंटरवल फाइंड आउट करा, नवीन सब इंटरवल फाइंड आउट करा. याचा अर्थ काय, रूट एक तर x0 टू x2 या दोन पॉइंटच्या बिटवीन असेल किंवा x2 टू x1 या दोन पॉइंटच्या बिटवीन असेल. ठीक आहे, म्हणजे पुढची जी काही सब इंटरवल आहे ते x0 टू x2 असेल का x2 टू x1 असेल, कोण ठरवणार, f ऑफ x2 च साइन ठरवणार. ठीक आहे, म्हणजे रूट इंटरवल ही पहिली x0 टू x2 असेल का x2 टू x1 असेल, हे कोण ठरवणार, f ऑफ x2 च साइन ठरवणार. ओके, बायसेक्शन मेथड मध्ये आपण ही आयडिया डिटेल पाहिलेली आहे. ती बायसेक्शन मेथडचं जे काही लेक्चर आहे ते पुन्हा एकदा पहा, म्हणजे रेग्युलर फॉल्सी मेथडचा अल्गोरिदम डेफिनेटली व्यवस्थित 100% समजेल. ठीक आहे, x0 टू x2 और इन x2 टू x1 डिपेंडिंग अपॉन, यात असणार का त्यात असणार, कोणावर डिपेंड असणार आहे, डिपेंडिंग अपॉन, येस, कोणावर डिपेंड असणार आहे, साइन ऑफ. ठीक आहे, साइन म्हणजे चिन्ह, साइन ऑफ कोणाचं, f ऑफ x2 च. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन साइन ऑफ f ऑफ x2. ठीक आहे, म्हणजे इंटरवल पुढचे सर्च इंटरवल x0 टू x2 असेल का x2 टू x1 असेल, हे कोणावर डिपेंड आहे, डिपेंडिंग अपॉन दी साइन ऑफ f ऑफ x2. ठीक आहे, f ऑफ x2 च्या चिन्हावर डिपेंड असणार आहे. आता चिन्हावर कसं डिपेंड असणार आहे, येस, जर f ऑफ x2 ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर काय होणार, जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉइंट नवीन पॉइंट x2 ने रिप्लेस होणार आणि जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट तोच राहणार. ठीक आहे, अदरवाइज दुसरी केस काय असेल, जर f ऑफ x2 ची किंमत जर ग्रेटर दॅन 0 आली म्हणजेच पॉझिटिव्ह आली तर काय होणार, जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट नवीन पॉइंट x2 ने रिप्लेस होणार आणि जुना पॉइंट निगेटिव्ह पॉइंट जसा आहे तसाच राहणार. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक सब इंटरवल मध्ये जुना पॉइंट एक जसा आहे तसा राहतो, नवीन एक पॉइंट ऍड होतो. कोणता पॉइंट जसा आहे तसा राहणार, कोणता पॉइंट नव्याने रिप्लेस होणार, हे कोण ठरवणार, f ऑफ x2 च साइन ठरवणार. जर f ऑफ x2 निगेटिव्ह असेल तर जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉइंट नवीन निगेटिव्ह पॉइंट रिप्लेस होणार आणि f ऑफ x2 जर पॉझिटिव्ह असेल तर जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट नवीन पॉझिटिव्ह पॉइंट रिप्लेस होणार आणि निगेटिव्ह पॉइंट तोच राहणार. ठीक आहे, म्हणजे इंटरवल x0 टू x2 असेल का x2 टू x1 असेल, कोण ठरवणार, f ऑफ x2 च साइन ठरवणार. ठीक आहे, दोन्ही केसेसचा विचार करूयात. केस नंबर फर्स्ट. Okay, here we are going to consider case number two cases, out of which case number first. Case number पहिली काय, if suppose समजा if f of x2 is less than 0, समजा f of x2 ची किंमत less than 0 आली म्हणजे निगेटिव्ह आली, less than 0 म्हणजे निगेटिव्ह आहे. if f of x2 is less than 0 then ब्रॅकेट मध्ये लिहूयात and, yes, जुन्या इंटरवल मध्ये आपण काय घेतलं होतं पहा, मी ते राईट साइडला लिहितो, इथे लिहितो पहा, जुनी इंटरवल होती आपली x0 टू x1. ठीक आहे, f ऑफ x0 ला व्हॅल्यू होती निगेटिव्ह आणि f ऑफ x1 ची व्हॅल्यू होती पॉझिटिव्ह. गेटिंग दिस. ओके, आता आपण नवीन पॉइंट काढला x2 आणि f ऑफ x2 ला व्हॅल्यू समजा निगेटिव्ह आली. समजा f ऑफ x2 ला व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली असेल तर काय होणार, जुन्या इंटरवलचा जो निगेटिव्ह पॉइंट आहे x0 तो नवीन निगेटिव्ह पॉइंटने म्हणजेच x2 ने रिप्लेस होणार आणि जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट जो x1 आहे तो जसा आहे तसाच राहणार. ठीक आहे, ते इथे लिहूयात. if suppose f of x2 is less than 0 and जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट जसा आहे तसा राहणार, कोणत्या पॉइंटला पॉझिटिव्ह व्हॅल्यू होती, x1 ला, and f of x1 is greater than 0, hence किंवा then the root lies in the interval, yes, कोणती असेल इंटरवल डिसाइड करणं सगळ्यात महत्वाचं आहे. कोणती असेल, पहिल्यांदा कायम निगेटिव्ह पॉइंट लिहा, कोणत्या पॉइंटला निगेटिव्ह व्हॅल्यू आली, x2 ला, कॉमा जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट x1 जसा आहे तसा असेल, म्हणजे इंटरवल आपली काय असेल, x2 टू x1. लक्षात येत आहे, इंटरवल फाइंड आउट करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकदा का इंटरवल फाइंड आउट झाली तर बाकी सगळं तुम्ही इझिली डिराइव्ह करू शकता, कारण इंटरवल नुसार नंतर तुम्ही फॉर्म्युला डिझाइन करू शकता. ठीक आहे, if f of x2 is less than 0 and f of x1 is greater than 0 then the root lies in the interval x2 to
x1. ठीक आहे, ही झाली पहिली केस. दुसरी केस बघूयात. लक्षात येतंय का ऑल ऑफ यू गेटिंग दिस? दुसरी केस, इफ सपोज f of x2 is greater than 0. समजा f of x2 हे greater than 0 आलं. ओके, समजा f of x2 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, greater than 0 आली. ज्यावेळी f of x2 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे त्यावेळी काय होणार? जुन्या इंटरव्हलचा पॉझिटिव्ह पॉइंट जो आहे x1 तो नवीन पॉइंट x2 ने रिप्लेस होणार आणि निगेटिव्ह पॉइंट जो आहे x0 तो जसा आहे तसाच राहणार. ठीक आहे, म्हणजे इफ f of x2 is greater than 0, दोन्हीही पॉसिबिलिटीज आपण पाहतोय इथे. ठीक आहे, अँड जुन्या इंटरव्हलचा निगेटिव्ह पॉइंट कोणता होता? x0. that is f of x0 is less than 0, then the root lies in the interval. Root lies in the interval yes, theoretical interval. लिहिताना कायम पहिल्यांदा निगेटिव्ह पॉइंट, कोणत्या पॉइंट निगेटिव्ह होता? x0. करेक्ट. आणि कोणत्या पॉइंटला पॉझिटिव्ह आलंय? x2. देन द रूट लाईज इन द इंटरवल x0 to x2. ठीक आहे, म्हणजे मगाशी इथं डिस्कस केल्याप्रमाणे, तर मग ब्लू पेनने लिहितो पहा. इथे डिस्कस केल्याप्रमाणे एक तर रूट x0 to x2 मध्ये असेल किंवा x2 to x1 मध्ये असेल. x0 to x2 मध्ये असेल का x2 to x1 मध्ये असेल, कोण ठरवणार? f of x2 चं साइन ठरवणार. जर f of x2 ची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आली तर जुन्या इंटरव्हलचा निगेटिव्ह पॉइंट x0 हा नवीन पॉइंट x2 ने रिप्लेस होणार आणि पॉझिटिव्ह पॉइंट तोच राहणार. म्हणजे इंटरव्हल काय असेल? x2 to x1. आणि समजा f of x2 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली म्हणजे ग्रेटर दॅन 0 आली तर काय होणार? जुन्या इंटरव्हलचा पॉझिटिव्ह पॉइंट नवीन पॉझिटिव्ह पॉइंट ने रिप्लेस होणार आणि निगेटिव्ह पॉइंट तोच राहणार. म्हणजे ऑफकोर्स पॉझिटिव्ह पॉइंट x1 हा नवीन पॉइंट x2 ने रिप्लेस झाला आणि निगेटिव्ह पॉइंट x0 जसा आहे तसा राहणार. म्हणजे इंटरवल कोणती येणार? x0 to x2 येणार. लक्षात येतंय का? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? ओके, इंटरवल डिसाइड करणं सगळ्यात महत्वाचं आहे. एकदा का इंटरवल डिसाइड झाली की पुढे मेकॅनिकल, पुढे नेहमीप्रमाणे स्टेप नंबर 6. लक्षात येतंय का ऑल ऑफ यू? येस, स्टेप नंबर 6. व्हॉट इज दॅट स्टेप नंबर 6? स्टेप नंबर 6 काय आहे? एकदा का इंटरवल फाइंड आउट झाली तर आपण काय करतोय? येस, पुढचं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट काढतोय आणि पुढची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट काढण्यासाठी रेग्युलर फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला वापरतोय. रेग्युलर फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला वापरतोय म्हणजेच कुठे जाणार? रेग्युलर फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला असणारी स्टेप म्हणजेच कोणती? स्टेप नंबर 2. लक्षात येतंय? म्हणजे एकदा का इंटरवल डिसाइड झाली की लगेच आपण फॉर्म्युला यूज करणार. लक्षात येतंय का? एकदा का इंटरवल डिसाइड झाली की लगेच आपण फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, आता आपण काय केलं? इथं नवीन पुढची सर्च इंटरवल मिळवली. कोणती आहे? एक तर रूट x2 to x1 मध्ये असेल किंवा x0 to x1 मध्ये असेल, x0 to x2 मध्ये असेल. म्हणजे इंटरवल फिक्स झाली. एकदा का इंटरवल फिक्स झाली की लगेच पुढचा अप्रॉक्सिमेशन काढा. पुढचा अप्रॉक्सिमेशन काढा म्हणजेच रेग्युलर फॉल्सी मेथडच्या फॉर्म्युला जिथं लिहिलाय त्या स्टेपला जावा. म्हणजे स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 6 काय होईल? गो टू स्टेप नंबर 2 की ज्या स्टेप नंबर 2 मध्ये आपला रेग्युलर फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला आहे. ओके, गो टू स्टेप नंबर 2. लक्षात आहे? स्टेप नंबर 2 ला जावा. स्टेप नंबर 2 ला जावा म्हणजे काय? इकडे ब्लू पेन लिहितो पहा. स्टेप नंबर 2 ला जावा म्हणजे काय? जर तुमची इंटरवल ही x2 to x1 मध्ये असेल तर नेक्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू दॅट इज सेकंड अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ द रूट इज गिवन बाय सिम्बॉल x2 च्या पुढचा काय असेल? x3. लक्षात आहे? x3 इज इक्वल टू काय असेल? इंटरवल नुसार फॉर्म्युला आपण डिझाइन करतोय पहा. इंटरवल जर x0 to x1 असेल तर फॉर्म्युला काय होता? x0 into f of x1 minus x1 into f of x0 divided by f of x1 minus f of x0. ठीक आहे, इंटरवल नुसार फॉर्म्युला काय? x2 म्हणजे पहिला पॉइंट जसा आहे तसा इंटू दुसऱ्या पॉइंटचं फंक्शन म्हणजेच f of x1 मिडल साइन मायनस आता x2 आणि x1 ची पोझिशन रिप्लेस करा. म्हणजे काय? दुसरा पॉइंट जसा आहे तसा x1 जसा आहे तसा इंटू पहिल्या पॉइंटचं फंक्शन म्हणजेच f of x2 डिवाइड बाय वर जे फंक्शन्स आहेत त्याच फंक्शनची सबट्रॅक्शन खाली घ्या. म्हणजेच काय असेल? f of x1 मायनस f of x2. लक्षात आहे का? इंटरवल नुसार फॉर्म्युला कसा सांगितला? पहिलं तसंच इंटू दुसऱ्याचं फंक्शन
म्हणजे x2 इंटू एफ ऑफ x1 मायनस x2 आणि x1 ची पोझिशन फक्त इंटरचेंज करा, आदला बदल करा. म्हणजेच काय, x1 च्या ऐवजी x2 लिहा आणि x2 च्या ऐवजी x1 लिहा. म्हणजेच दुसरं तसंच इंटू पहिल्याचं फंक्शन डिवाइडेड बाय वर जे फंक्शन्स आहेत त्याच फंक्शनची वजाबाकी. लक्षात येत आहे. हे कशानुसार लिहिलं मी, फॉर्म्युला पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. कशानुसार लिहायचं, येस इंटरवल नुसार लिहायचं. एकदा का इंटरवल फिक्स झाली की आपण फॉर्म्युला इझिली डिराइव्ह करू शकतो. गेटिंग दिस. ओके, गो टू स्टेप नंबर सेकंड. म्हणजे काय आपण सांगतोय पहा इथं. आता समजा जर इंटरवल तुमची x0 टू x2 आली. ओके, समजा इंटरवल x0 टू x2 आली, तर the next approximate value for the root, that is the second approximate value for the root, that is x3 is given by x3 ची किंमत काय असणार आहे, इंटरवल नुसार फॉर्म्युला डिझाइन करा. येस, फॉर्म्युला पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. x3 इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू, x3 इज इक्वल टू काय असणार आहे, इंटरवल फिक्स केली पहा. हा, पहिलं तसंच म्हणजे x0 जसा आहे तसा इंटू दुसऱ्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x2 मिडल साइन मायनस आता x0 आणि x2 चं इंटरचेंजिंग करा किंवा दुसरं तसंच आणि पहिल्याचं फंक्शन घ्या असं म्हणलं तरी चालेल. कसाही फॉर्म्युला लक्षात ठेवा. मायनस दुसरं तसंच म्हणजे x2 जसा आहे तसा इंटू पहिल्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x0 डिवाइडेड बाय वरचे जे फंक्शन्स आहेत त्यांचीच सबट्रॅक्शन डिनॉमिनेटरला, दॅट इज f ऑफ x2 मायनस f ऑफ x0. लक्षात येतंय. निगेटिव्ह साइन आहे पहा, मधलं चिन्ह हे वजाबाकीचं आहे, सबट्रॅक्शन आहे आणि सबट्रॅक्शन मध्ये क्रमाला प्राधान्य आहे. कोणता पॉईंट पहिल्यांदा घ्यायचा, कोणता पॉईंट दुसरा घ्यायचा यांच्या क्रमाला प्राधान्य आहे. त्याच्यामुळे फॉर्म्युला टॅक्टफुल लक्षात ठेवायचा. आता मी फॉर्म्युला टॅक्टफुल कसा लक्षात ठेवायचा ते सांगितलं. ते कशावर डिपेंड आहे, इंटरवल वर डिपेंड आहे. एकदा का इंटरवल फिक्स झाली की तुम्ही लगेच फॉर्म्युला डिझाइन करू शकता. लक्षात येतंय का, ऑल ऑफ यू गेटिंग दिस. ओके, म्हणजे इंटरवल डिसाइड करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इंटरवल कोणती असेल हे कशावर डिपेंड असेल, f ऑफ x2 च्या साइन वर डिपेंड असेल. म्हणजेच f ऑफ जे तुम्ही रूट काढताय, f ऑफ रूट जे तुम्ही म्हणताय ते f ऑफ रूटच्या साइन वर डिपेंड असेल. आणि एकदा का इंटरवल फिक्स झाली की पुढे फॉर्म्युला लिहायचा आहे आणि फॉर्म्युला कशावर डिपेंड असेल, इंटरवल डिपेंड असेल. एकदा का इंटरवल फिक्स झाली तर फॉर्म्युला डिझाइन करताना पाठांतराची आवश्यकता नाही. कसं डिझाइन करणार आहे, पहिलं तसंच इंटू दुसऱ्याचं फंक्शन मायनस दुसरं तसंच इंटू पहिल्याचं फंक्शन डिवाइडेड बाय वर जे फंक्शन्स आहेत त्यांचीच सबट्रॅक्शन डिनॉमिनेटरला. लक्षात आहे का, ऑल ऑफ यू गेटिंग दिस. ओके, व्हेरी सिंपल अँड इंटरेस्टिंग अल्गोरिदम. ओके, गो टू स्टेप नंबर सेकंड. याचा अर्थ काय, पुन्हा फॉर्म्युला वापरून पुन्हा नव्याने पुढच्या इक्वेशनची किंवा पुढच्या अप्रॉक्सिमेशनची व्हॅल्यू काढा. ओके, नाउ असंच तिसरं अप्रॉक्सिमेशन, चौथं अप्रॉक्सिमेशन, पाचवं अप्रॉक्सिमेशन असेच अप्रॉक्सिमेशन घेत जावा. कुठपर्यंत थांबायचं, कुठं ब्रेक कुठं लावायचा, कुठपर्यंत. येस, बायसेक्शन मध्ये आपण कुठे थांबलोय, गॉस सिडल इटरेटिव्ह मेथड मध्ये आपण कुठं थांबलोय, जॅकोबीज मेथड मध्ये आपण कुठं थांबलोय, सेम पॅटर्न कुठपर्यंत कंटिन्यू करायचंय. येस, कंटिन्यू इन दिस वे until we get the values of two successive approximations are same, correct up to desired accuracy. ओके, हे अल्गोरिदम मध्ये लिहिणं गरजेचं आहे. कंटिन्यू इन दिस वे किंवा रिपीट दिस प्रोसिजर असं काही म्हणू शकता. कंटिन्यू इन दिस वे until we get the values of two successive approximations, values of two, TWO म्हणजे लगतचे दोन. ओके, values of two successive approximations are same correct up to desired accuracy. Okay, correct up to desired accuracy means what, जोपर्यंत दोन लगतच्या अप्रॉक्सिमेशन्सच्या व्हॅल्यूज करेक्ट अप टू डिझायर्ड अॅक्युरसी पर्यंत सेम येत नाहीत तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू करा. ज्या स्टेपला दोन लगतच्या अप्रॉक्सिमेशनच्या व्हॅल्यूज सेम येतील त्या स्टेपला आपण थांबणार आणि ते म्हणजेच आपलं काय असेल,
अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. ठीक आहे, म्हणजे थांबायचं कुठं, बायसेक्शनला बघितलंय तोच पॅटर्न. 3 डेसिमल असेल, 4 डेसिमल असेल, 5 डेसिमल असेल, किती, जेवढ्या डेसिमल पर्यंत आपल्याला आन्सर करेक्ट काढायला सांगितलेलं आहे तेवढ्या डेसिमल प्लेसेस पर्यंत दोन लगतच्या अप्रॉक्सिमेशनच्या व्हॅल्यूज सेम येत नाहीत तोपर्यंत आपण ही प्रोसेस कंटिन्यू करणार. ज्या स्टेपला दोन लगतच्या अप्रॉक्सिमेशनच्या व्हॅल्यूज सेम येतील त्या स्टेपला आपण थांबणार आहे. तेच आपलं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट ऑफ द गिवन इक्वेशन करेक्ट अप टू डिझायर्ड accuracy असेल. Getting this? Okay, this is the required algorithm to find one of the root of the given equation by using regular falsy method, which is also called as a false position method. लक्षात येते का? All of you getting this? Okay, इथं आपण algorithm समतोय, इथंच इथपर्यंतच एक्झाम मध्ये लिहू शकता. आता पुढे इंटरवल कशी डिसाइड करायची ते आपण थोडंसं डिस्कस करूयात, की जे आपण बायसेक्शन मेथड मध्ये पण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर टाइम बिंग सपोज ओके, आपली पहिली थेओरेटिकल बेसिक इंटरवल कोणती होती, अल्गोरिदम संपला बरं का. आता मी इंटरवल कशी डिझाइन करायची किंवा इंटरवल कशी डिसाइड करायची आणि इंटरवल डिसाइड केल्यानंतर त्या इंटरवल मध्ये रेग्युलर फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला कसा डिझाइन करायचा हे थोडं पाहतोय, हे थोडं आपण डिस्कस करूया. ठीक आहे, म्हणजे पहिली आपली बेसिक इंटरवल कोणती होती पहा बरं. येस, पहिली बेसिक सर्च इंटरवल कोणती होती आपली, x0 टू x1 होती. ठीक आहे, आता या x0 टू x1 हे आपले पॉइंट्स आहेत किंवा या व्हॅल्यूज आहेत. आता या पॉइंट्सला व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्स आपण काढल्या होत्या. ठीक आहे, सगळ्या मेथडचा सारांश समरी याच्यामध्ये काढता येईल. याला आपण f ऑफ x0 काढलं होतं आणि f ऑफ x1 काढलं होतं. ठीक आहे, पुढे f ऑफ x0 ला समजा साइन आलं होतं निगेटिव्ह आणि f ऑफ x1 ला समजा साइन आलं होतं पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे आपली इंटरवल होती x0 टू x1. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण x2 हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट आहे असं बोलतो. x2 कुठं तर इथं असेल पहा. x2 इज इक्वल टू फॉर्म्युला डिझाइन केला होता x0 इंटू f ऑफ x1 मायनस x1 इंटू f ऑफ x0 डिवाइडेड बाय f ऑफ x1 मायनस f ऑफ x0. x2 ची व्हॅल्यू काढली होती, पुन्हा x2 हे रूट आहे का नाही पाहिलं होतं, म्हणजेच f ऑफ x2 काढलं होतं. ठीक आहे, स्टेप नंबर सेकंड. पुढे f ऑफ x2 स्टेप नंबर 3 f ऑफ x2 काढलं होतं. स्टेप नंबर 4 काय, f ऑफ x2 इक्वल टू 0 आलं असतं तर आपण थांबलो असतो. f ऑफ x2 इक्वल टू 0 पहिल्या दुसऱ्या स्टेपला कधीच येत नसतं. ठीक आहे, म्हणजे कंटिन्यू करावे लागते, इटरेशन्स घ्यावे लागतात. f ऑफ x2 इज इक्वल टू 0 आलं असतं तर आपण थांबलो असतो, म्हणजे x2 हे रिक्वायर्ड रूट आहे असं बोललो असतो. ठीक आहे, समजा f ऑफ x2 इज नॉट इक्वल टू 0 असलं असतं तर आपण दोन केसेस पाहिल्या होत्या मगाच्या अल्गोरिदम मध्ये. काय, पुढची सर्च इंटरवल फाइंड आउट करा, म्हणजेच काय असेल, पुढची इंटरवल x0 टू x2 असेल का x2 टू x1 असेल, कोणावर डिपेंड आहे, f ऑफ x2 च्या साइनवर डिपेंड आहे. त्याच्यामध्ये दोन केसेस कन्सिडर केले होते. काय, समजा f ऑफ x2 हे निगेटिव्ह आलं, लेस दॅन 0 आलं तर पुढची इंटरवल निगेटिव्ह मध्ये रूट कधीच नसणार, रूट कायम निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये असेल, म्हणजे पुढची सर्च इंटरवल आपली येस x2 टू x1 मध्ये असेल. लक्षात येत आहे. आणि समजा f ऑफ x2 इज अ पॉझिटिव्ह आलं असतं, म्हणजे ग्रेटर दॅन 0 आलं असतं तर पॉझिटिव्ह मध्ये रूट कधीच नसणार, रूट कायम कुठं असणार आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे. म्हणजेच ज्यावरती f ऑफ x0 ला निगेटिव्ह साइन आहे आणि f ऑफ x2 ला पॉझिटिव्ह साइन आहे त्यावरती आपली इंटरवल कुठून कुठे असली असती, x0 टू x2 मध्ये असली असते. ठीक आहे, समजा x3 इज द थर्ड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट असलं असतं. समजा x3 इथं कुठेतरी आहे, x3 इज द फर्स्ट अप्रॉक्सिमेट सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट असलं असतं तर x3 चा फॉर्म्युला कसा डिझाइन केला होता आपण मगाशी, इंटरवल नुसार फॉर्म्युला. काय, पहिलं तसंच x0 इंटू दुसऱ्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x2 मायनस दुसरं तसंच म्हणजे x2 जसं आहे तसं इंटू पहिल्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x0 डिवाइडेड बाय वरच्याच फंक्शनची सबस्ट्रॅक्शन खाली म्हणजे f ऑफ x2 मायनस f ऑफ x0 असा आपण फॉर्म्युला डिझाइन केला असता. ओके, पुढे स्टेप नंबर 3 काय, x3 रूट आहे का नाही बघा, म्हणजेच f ऑफ x3 काढा. समजा f ऑफ x3 इज इक्वल टू 0 झालं तर थांबा, अदरवाइज पुढची सर्च इंटरवल फाइंड आउट करा. पुढची सर्च इंटरवल म्हणजे कोणती, एक तर रूट x0 टू x3 मध्ये असेल किंवा x3 टू x2 मध्ये असेल. याच्यात असेल का त्याच्यात असेल, कोण ठरवणार, f ऑफ x3 चं साइन ठरवणार. समजा f ऑफ x3 ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह आली तर रूट कुठं असणार आहे, निगेटिव्ह मध्ये रूट कधीच नसणार, रूट कायम निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये असणार, म्हणजे पुढची सर्च इंटरवल आपली कोणती असणार आहे, x3 टू x2 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक एक केस आपण विचार घेतो बरं का. इथं समजा f ऑफ x3 निगेटिव्ह आली तर पुढची आपली इंटरवल कोणती असणार आहे, इन बिटवीन x3 टू x2. इंटरवल लिहित असताना थोडासा व्यवस्थित विचार करून लिहा.
पहिल्यांदा कायम ज्या पॉईंटला निगेटिव्ह व्हॅल्यू तोच पॉईंट लिहा, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह पॉईंट व्हॅल्यू लिहा. ठीक आहे. x3 रूट मिळाली. एकदा काय रूट मिळाली की पुढे आपला फॉर्म्युला डिझाइन होणार. इफ x4 इज द थर्ड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट ऑफ द गिवन इक्वेशन देन बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड इट इज गिवन बाय काय असेल, पहिलं तसंच म्हणजे x3 जसं आहे तसं इंटू दुसऱ्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x2 मायनस दुसरा x2 जसं आहे तसंच इंटू पहिल्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x3 डिवाइडेड बाय वरच्याच फंक्शनची वजाबाकी डिनॉमिनेटरला f ऑफ x2 मायनस f ऑफ x3 असेल. लक्षात आहे. म्हणजे हे झालं x4. लक्षात आहे का? ऑल ऑफ यू गेट इन दिस. आता पुन्हा आपण काय करणार, अल्गोरिदम आपण त्या स्टेप मधनं फिरतोय पहा. अल्गोरिदम मध्ये आपण पुन्हा काय करणार, x4 रूट आहे का नाही बघणार, त्यासाठी काय करणार, f ऑफ x4 काढणार. लक्षात आहे का? सर्च आपला कसा कमी कमी होत चाललाय पहा. f ऑफ x4 काढणार. समजा f ऑफ x4 ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली किंवा पॉझिटिव्ह आली, काय असेल, समजा f ऑफ x4 ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आली तर पॉझिटिव्ह मध्ये रूट कधीच नसणार, रूट कायम निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये असणार. म्हणजे पुढची सर्च इंटरवल आपली कोणती असेल, x3 टू x4 असेल. लक्षात आहे. म्हणजे f ऑफ x3 ला व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि f ऑफ x4 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि आपलं रूट हे कायम निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये एक्झिस्ट असतं. लक्षात येते का? ठीक आहे. म्हणजे ऑफकोर्स पुढची सर्च इंटरवल आपली कोणती असणार आहे, निगेटिव्ह पॉईंट नवीन निगेटिव्ह पॉईंटने रिप्लेस होणार. म्हणजेच पॉझिटिव्ह पॉईंट जसा आहे तसा राहणार. पॉझिटिव्ह पॉईंट आपण f ऑफ x4 ला व्हॅल्यू काय आहे असं कन्सिडर केलंय. समजा f ऑफ x4 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे असं कन्सिडर केलंय. म्हणजे जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉईंट नवीन पॉझिटिव्ह पॉईंटने रिप्लेस होईल. जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉईंट जसा आहे तसाच राहील. लक्षात येते का? म्हणजे पुढची आपली सर्च इंटरवल कोणती असणार आहे, x3 टू x4. कारण जुन्या इंटरवलला x2 ज्या पॉईंटला पॉझिटिव्ह व्हॅल्यू होती तो पॉझिटिव्ह पॉईंट नवीन पॉझिटिव्ह पॉईंटने रिप्लेस केला. निगेटिव्ह पॉईंट x3 जसा आहे तसा राहिला. फोर्थ अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ द रूट सिम्बॉल x4 च्या पुढचा x5 इज गिवन बाय इंटरवल नुसार फॉर्म्युला पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. इंटरवल लक्षात ठेवा. इंटरवल नुसार फॉर्म्युला काय, पहिलं तसंच म्हणजे x3 जसं आहे तसं इंटू दुसऱ्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x4 मायनस या दोघांची पोझिशन इंटरचेंज करा. म्हणजे x3 च्या ऐवजी x4 लिहा आणि x4 च्या ऐवजी x3 लिहा. म्हणजेच दुसरं तसंच इंटू पहिल्याचं फंक्शन डिवाइडेड बाय वरच्याच फंक्शनची सबट्रॅक्शन खाली, दॅट इज f ऑफ x4 मायनस f ऑफ x3. ओके, f ऑफ x4 मायनस f ऑफ x3 अशा पद्धतीने कोणताही फॉर्म्युला तुम्ही डिझाइन करू शकता. ओके, हे कुठपर्यंत कंटिन्यू करायचं आहे, जोपर्यंत लगतची दोन अप्रॉक्सिमेशन सेम येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू करायची. इन जनरल समजा इंटरवल a टू b असेल. ओके, थेरॉटिकल सिम्बॉल्स कोणते असू द्या, आपला सिम्बॉल्स मध्ये आपण अडकायचं नाहीये, फक्त आपण टॅक्टफुल फॉर्म्युला स्टडी करायचा. इफ द सर्च इंटरवल इज इन बिटवीन a and b and if c is a approximate value for the root of the given equation then by using regular falsy method it is given by काय असेल, यस, फॉर्म्युला कशानुसार डिझाइन करतो आपण, इंटरवल नुसार. इंटरवल काय, a टू b. करा फॉर्म्युला डिझाइन, सिम्बॉल मध्ये अडकायचं नाही. काय असेल, पहिलं तसंच म्हणजे a जसं आहे तसं इंटू दुसऱ्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ b मायनस या दोघांची पोझिशन इंटरचेंज करा. दुसरं तसंच इंटू पहिल्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ a डिवाइड बाय वरच्याच फंक्शनची सबट्रॅक्शन खाली म्हणजे f ऑफ b मायनस f ऑफ a असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हा फॉर्म्युला कोणत्याही इंटरवल मध्ये आपल्याला डिझाइन करता येईल. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स एक्झाम मध्ये सिम्बॉल्स कोणते असतात त्या पद्धतीने आपला आन्सर बदलत जाईल. जर सिम्बॉल्स x0 टू x1 असेल तर x2 इज इक्वल टू फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ x0 आणि x1 लिहा. आणि जर सिम्बॉल्स इंटरवल इन बिटवीन a अँड b दिलं असेल तर सिम्बॉल्स a अँड b च्या स्वरूपात आपला फॉर्म्युला असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे सिम्बॉल्स मध्ये अडकायचं नाहीये, टॅक्टफुल स्टडी करायचा. एकदा का अल्गोरिदम व्यवस्थित समजला तर कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल सोडवायला काहीही अडचण नाही. फक्त अडचण किंवा फक्त प्रॉब्लेम कुठे येतो, कॅल्क्युलेशन्स मध्ये येतो. आणि कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित क्लिअर न चुकता फास्ट करता आली तर डेफिनेटली या मेथड मध्ये काहीही अवघड नाही. ओके, दिस होल मेथड डिपेंड्स अपॉन द प्रॉपर सिलेक्शन ऑफ द इंटरवल इन विच द रूट लाइज.
once we decide, once we finalize the interval in which the root lies, then depending upon that particular interval, we can design the Regula-Falsi method formula, and then we can solve that equation, or we can solve that particular example. Getting this? Okay, all of you getting this? Okay, thus in this lecture we seen algorithm to find one of the real root of the given equation f of x is equal to 0 by using Regula-Falsi method. This method is also called as a false position method. Getting this? Okay, in the next lecture we will see the examples to find out the root of the given equation by using Regula-Falsi method. Okay, all of you getting this? Understand? Okay, let's stop here. Thank you.